त्या थुंकीमुक्त राबवायसाठी देवाचा आधार घेतला जातो. देवाचे फोटो खिडकीजवळ लाव किंवा हे. तर असं न होता कायद्याची पण कडक अंमलबजावणी होणं तितकंच आवश्यक आहे. आणि लोकांच्या जागृती जसं आता प्रसारमाध्यमांनी सुरू केलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण सोशल पोलिसिंग जे आहे की आम्ही शासकीय यंत्रणेला सांगितलं तर 100 लोक तिथं लावता येतील, 100 लोकांचे 200 डोळे तिथं असतील. पण सार्वजनिकरित्या सर्वांनी जर ही जबाबदारी घेतली तर 1,00,000 लोकांचे 2,00,000 डोळे तिथं त्यावर नजर ठेवू शकतील. अशा पद्धतीने ही मोहीम चांगल्या पद्धतीनं राबवता येईल. कोविडच्या काळात आपल्याला त्या थुंकीचं महत्त्व कळाले, त्याची घातकपणा कळाला आहे की यातून काय काय होऊ शकतं. तरी पण आपण ते तेवढ्या काळापुरतं लक्षात ठेवलं, परत विसरून गेलो अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर आपण चांगल्या पद्धतीनं ही चळवळ लोकांपर्यंत रुजवली पाहिजे. आणि नक्की लोक बदल ॲक्सेप्ट करतात. आपण ते योग्य पद्धतीनं सगळ्या मार्गानं ती राबवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे.